नमस्कार. कालपर्यंत आपण यशस्वी विनोदी समर्थ सूत्रे याच्यावरचं निरूपण आपण ऐकलं. 18 भाग तरी झाले ते. आज आपण वेगळ्या विषयाला सुरुवात करणार आहोत. अष्टावक्र गीता निरूपण असं या विषयाचं नाव आहे. अष्टावक्र आपण नाव फार लोकांनी ऐकलं नसेल. काही थोड्या लोकांनी ऐकलं असलं तरी कोणतरी ऋषी होऊन गेले आणि 8 ठिकाणी त्यांचं अंग वाकडं होतं एवढंच ऐकलं असेल. मला सुद्धा तितपतच माहिती होती. भगवद्गीता आपण सगळ्यांना माहिती आहे. आपल्या भारतीय तत्त्वाचा एक अविभाज्य भाग असं आपण भगवद्गीतेला समजतो. पण अष्टावक्र गीता ही एक आणखीन वेगळी आणि वेगळे तत्त्वज्ञान सांगणारी, कदाचित भगवद्गीतेच्याही पुढे एक पाऊलभर जाणारी अशी एक संहिता आहे. 1977-78 सुमारास आमच्या इन्कम टॅक्सचे कमिशनर होते आनंद बोधिसत्व, स्वामी आनंद बोधिसत्व. ते रजनीशांचे शिष्य होते. पहिल्या शिष्यापैकी ते पुण्यात होते आणि त्यांच्यामुळं मला रजनीश आश्रमात जाऊन रजनीशांच्या प्रवचनाचा आस्वाद घेता आला. रजनीशांच्याबद्दल अनेक समज गैरसमज खूप आहेत, पण अतिशय विद्वान मनुष्य. प्रोफेसर होते, प्रोफेसर टिबरावाला. नंतर त्यांनी संन्यास घेतला, आणखीन रजनीश नाव केलं. मग पुढे आचार्य रजनीश झाले, मग भगवान रजनीश झाले. खूप त्यांच्या शिष्य परिवार भारतात परदेशात होता. त्यांच्याबद्दल अनेक उलट्या सुलट्या बातम्या, चर्चा ही सातत्यानं चालत राहिली. नंतर ते अमेरिकेत जाऊन सेटल झाले. एका परगण्यामध्ये त्यांनी आपली वसाहतच स्थापन केली आणि पुढं त्यातही कॉन्ट्रोवर्सी खूप झाली. एकेकाळी 84 रोल्स रॉइस गाड्या आश्रमाच्याकडे होत्या असं म्हटलं जायचं. पण रजनीशांचे एक अतिशय विचारी, खूप अभ्यास केलेला, सर्व हिंदू, जैन, बौद्ध अनेक धर्माचा, चिनी तत्त्वज्ञानाचा अभ्यास केला असे विलक्षण ग्रस्त होते. त्यांची डायलॉग डिलिव्हरी अतिशय अप्रतिम असते. म्हणजे आपण आज अमिताभ बच्चनची संवादपेक म्हणतो त्याहून उत्तम अशी आचार्य रजनीशांची संवादपेक होती. तेव्हा त्या प्रवचनाला मला 2-3दा जाता आलं. त्यावेळेला ते अष्टावक्र गीता या विषयावर बोलत होते आणि नंतर काही कालांतरानं त्याच्यावरच्या त्यांच्या सगळ्या कॅसेट्सही प्रकाशित झाल्या. पुढं नंतर त्या कॅसेटमधनं मी सगळं ती अष्टावक्रीचं पूर्ण निरूपण त्यांचं ऐकलं. त्यानंतर कालांतरानं अष्टावक्र गीता किंवा महागीता नावाने त्यांची सर्व ही निरूपण 6 खंडामध्ये प्रकाशित झाली. मला ते अतिशय भावलं आणि असं मनात आलं की केव्हा तरी आपण ह्या निरूपणाच्या आधारे किंवा अष्टावक्रावरती आपण काहीतरी लिहायला पाहिजे. पण ते लिहायचं धाडस होत नव्हतं, कारण त्यासाठी तत्त्वज्ञानाचा अभ्यास पाहिजे, तो नव्हता. आणि मुख्य अडचण होती संस्कृतची. मी संस्कृत शिकलेलो नाही शाळेत, त्यामुळं संस्कृत श्लोकाचा अर्थ घेऊन आणि रजनीशांच्यापेक्षा वेगळं थोडक्यामध्ये सामान्य माणसाला कळेल असं त्याच्यावरती काहीतरी लिहावं असं मनात होतं. पण ते धाडस होत नव्हतं, पण मनात तो विषय घोळत होता. अनेकदा मी कुणी विचारलं की आता नवीन काय लिहित आहे, म्हणायचो अष्टावक्रवर लिहायचा विचार आहे, पण अजूनही ते माझं धाडस झालेलं नाही. असं होता होता बरीच वर्ष गेली मध्ये. पुढे नंतर मी करायला एका कार्यक्रमात गेलो होतो. तिथं माझ्या नातेवाईक एक मी थोरल्या बहिणीप्रमाणे असलेल्या उषाताई पेंडसे होते. कार्यक्रम संपल्यावर मी कधी त्यांच्या घरी चहाला जायचो. ते आणि त्यांचे मिस्टर विष्णू मामा हे म्हणायचं. अतिशय जिव्हाळ्यानं वागवायचे ते आणि खूप ते दोघंही संघाचे स्वयंसेवक होते. खूप काम करायचे आणि मग संघावरनं आमची काही वेळा चेष्टा-मस्करी व्हायची. त्यांच्याकडे एकदा मी हा विषय काढल्यानंतर ते म्हणले, "अरे गंमतच आहे, तू आत्तापर्यंत कधी बोलला नाहीस." असं म्हणून त्यांनी माझ्याकडं ठाण्याचे एक अभ्यासक, ज्येष्ठ अभ्यासक होते देसाई म्हणून, त्यांचं हस्तलिखित अष्टावक्र गीतेवरचं त्यांच्याकडे होतं. कुणीतरी प्रकाशित करावं म्हणून त्यांनी लिहून ठेवलं तर देसाई निवर्तले ते, पण ते हस्तलिखित ह्या आमच्या उषा मामींच्याकडे होतं. ते त्यांनी माझ्या हातात ठेवलं. जवळजवळ 500 पानाचं ते बाउंड हस्तलिखित होतं आणि त्यावरती त्यांनी लिहिलं होतं की अष्टावक्र संहिता सुबोधिनी, अनुवादक व विवेचक नारायण गोविंद देसाई, सन 1948. म्हणजे 48 सालची ती संहिता माझ्या हाती जवळजवळ 52-53 वर्षानंतर पडावी. तर मला आश्चर्य वाटलं, योगायोग काय असतात. आणि मग ते मी वाचायला सुरुवात केली. देसाईने फार परिश्रमपूर्वक मूळ श्लोक, अन्वयार्थ, शब्दार्थ, अनुवाद, अल्पवचन असं ते संबंध शास्त्री सिद्ध केलं होतं. हा एक योगायोगच आला. परमेश्वरानं शुभसंकेत दिला म्हणून मी लेखन सुरू केलं. पण एक पथ्य पाळलं की श्लोकाच्या अर्थापुरताच देसाईंच्या पुस्तकाचा किंवा रजनीशांच्या महागीतेच्या
पुस्तकाचा आधार घ्यायचा. पुढचं विवेचन मात्र आपण आपल्याला योग्य वाटेल तसं सोपं सुलभ आणि फार लांबट न लावता, कारण लोकांना थोडक्यामध्ये तो अर्थ कळावा. कारण माझ्या मतानं असं होतं की अष्टावक्राचे विचार एखाद्या तलवारीसारखे धारदार आहेत. जातपातच नाही तर धर्माच्याही मर्यादा ओलांडून जाणारे वैश्विक तत्त्वज्ञान त्यांनी फार लखलखीतपणे त्यात मांडले. मी ते जास्तीत जास्त सुलभ करायचा प्रयत्न केला लेखनामध्ये, पण तरी मूळ हा विषयच गंभीर असल्यामुळे कितपत सुलभ झालं हे मलाही माहीत नाही, पण बऱ्यापैकी सुलभ झालं असं वाटतंय. ते पुस्तक मी प्रसिद्ध केलं प्राचार्य शिवाजीराव भोसलेंच्या हस्ते. त्यांनी त्याचं कौतुक केलं आणि पुढे विशेष म्हणजे त्याला महाराष्ट्र राज्य सरकारचा उत्कृष्ट वाङ्मय निर्मितीचा पुरस्कारसुद्धा मिळाला. कर्मवीर भाऊराव पाटील पुरस्कार असं नाव होतं. 10,000 रुपयाचा पुरस्कार त्या काळी म्हणजे 2004-05 साली मला मिळाला. आता अष्टावक्र ऋषी कोण होते याबद्दल पूर्ण अनुभव म्हणजे पूर्ण अगदी ऐतिहासिक प्रमाणात तसा नाही, पण मग बघता बघता असं दिसतं की महाभारतातल्या वनपर्वामध्ये 132 ते 134 या 3 अध्यायात अष्टावक्र मुनींचे उल्लेख आढळतात. कहोड ऋषी व त्यांची पत्नी सुजाता या दंपतीच्या पोटी अष्टावक्रांचा जन्म झाला. जन्मापूर्वी गर्भावस्थेत असतानाच त्या बालकाच्या कानी कहोड मुनींचे वेदाध्ययन नेहमी पडत असे. एके दिवशी कहोड मुनी वेदपठण करत असताना जवळच त्यांची पत्नी सुजाता बसलेली होती. ते वेदपठण करत असताना गर्भावस्थेतील ते बालक म्हणालं की बाबा, आपले ऐकून मी सर्व वेदांचे ग्रहण केले आहे, पण आपण वेदपाठ करताना करीत असलेल्या चुका ऐकून मला फार वाईट वाटते. ऋषीमुनी त्या काही तापट असत, त्यामुळे कहोड मुनी तापत होते. त्यांना आश्चर्य वाटलेच, पण आपल्या गर्भावस्थेत असलेल्या पुत्राने आपला अपमान केला याचा राग याला. तिने त्याला शाप दिला की तू जन्म होताना तू 8 ठिकाणी वाकड्या अवस्थेत जन्माला येशील. आणि मग खरोखरीच त्यांचा जन्माला तो 8 ठिकाणी वाकडं झालेलं शरीर घेऊन ते जन्माला आले, म्हणून अष्टावक्र 8 ठिकाणी वाकडं झालं असं त्यांना नाव पडलं. पुढे त्यांनी अतिशय वेदाध्ययन केलं, ज्ञान प्राप्त केलं. मधल्या काळामध्ये कहोड मुनी जनक राजाच्याकडे गेले ते, आणि तिथं नेहमी विद्वांचे वादविवाद चालत. त्यात काही वादविवादामध्ये शर्ती अटी असत, कोण हरलं तर काय करायचं वगैरे. तर इथं वरुण देवतेचा पुत्र बंदीनी त्यांना वादविवादात हरवलं कहोड ऋषींना, आणि मग त्यात हरल्यामुळे बंदीने हा पराजित कहोड मुनींना आपला पिता वरुण याने चालवलेल्या यज्ञात उपाध्यायाचे काम करण्यासाठी समुद्रात फेकून दिलं. त्यामुळं कहोड मुनींना वरुणाच्या राज्यात बंदिवासात राहावं लागलं. अष्टावक्रांना कुशाग्र बुद्धीनं ज्ञान प्राप्त केलं. वयात आल्यानंतर त्याला ही सगळी हकीकत समजली आणि पित्याला मुक्त करण्याकरता तो जनक राजा दरबारात गेला. आता जनक राजा म्हणजे रामायणातले जनक, सीतेचे वडील हेच का ते, हा उल्लेख कुठं नक्की सापडत नाही. ऋषीचं मूळ आणि ऋषीचं कुळ आणि नदीचं मूळ शोधून म्हणून अशापैकीच हा प्रकार अष्टावक्र ऋषींचा आहे. अष्टावक्र जनकराज दरबारात पोचला तर त्याला असा 8 ठिकाणी वाकून तो खुरडत येतोय हे बघून दरबारातले सर्व विद्वान मंडळी हसायला लागली. ते बघून अष्टावक्रांनी जनकराजाला सांगितलं की राजा, तुझ्या दरबारात विद्वान पंडित असतात असं मी ऐकून होतो, पण इथं जर पंडितांच्या ऐवजी चामड्याचे व्यापारी बसलेले दिसतात. त्यांना माझी विद्वत्ता दिसत नाही, माझं फक्त वेडवाकडे शरीर दिसते. जनक राजा आणि सगळी विद्वत सभा वरमली आणि मग त्यांनी तिथंच ज्यांनी कहोड ऋषींना हरवलं तर त्या बंदीशी त्याचा वादविवाद ठेवला. त्यामध्ये त्यांनी बंदीला पराभूत केलं आणि वरुणाच्या गुलामगिरीतून आपल्या वडिलांची कहोड ऋषींची मुक्तता केली. त्यामुळे कहोड ऋषी आपल्या पुत्रावर संतुष्ट झाले व त्यांनी त्याला उशाप दिला. त्याप्रमाणे मधुविला नदीमध्ये अष्टावक्रांनी बुडी मारली व ते वर आले. त्यावेळी त्यांच्या शरीराची वक्रता संपून सुंदर शरीर त्यांना पुन्हा प्राप्त झाले होते. अशा अष्टावक्र मुनींचा हा अष्टावक्र संहिता हा ग्रंथ आहे. त्यामुळे जनकराजा तोच का, अष्टावक्र केव्हा झाले यासंबंधी नक्की इतिहासामध्ये काही पुरावा मिळत नाही, पण ग्रंथ उपलब्ध आहे आणि ग्रंथातील तत्त्वज्ञान हे अतिशय महत्त्वाचं आहे. भगवद्गीता ही तर स्मृतिश्रुतींच्या पायावर उभारली भव्य भक्कम व सर्वांग सुंदर अशी इमारत मानली तर जातपात आणि धर्माची कुंपणे ओलांडून जाणारे परमार्थाचे विवरण करणारी अष्टावक्र गीता हा त्यावरचा दैदीप्यमान कळस आहे असे अनेक तत्त्ववेत्यांनी नमूद केलेलं आहे.
सामान्य माणूस सुंदर इमारतीचा उपभोग घेऊ शकतो, परंतु उत्तुंग कळसावर त्याला फक्त जास्तीत जास्त दृष्टी टाकता येते. अष्टावक्रीचे गीतेचे महत्त्व त्या कळसाप्रमाणे आहे. जनक राजा आणि अष्टावक्र ऋषी यांचा संवाद असे या ग्रंथाचं स्वरूप आहे. जनक अष्टावक्र संवाद, अष्टावक्र संहिता किंवा अष्टावक्र गीता अशा विविध नावांनी हा ग्रंथ ओळखला जातो. केवळ 298 श्लोकातून आत्मतत्व आणि परमात्मतत्व यांची अनुभूती कशी घ्यावी, वैराग्य कसे प्राप्त करावे, अंतिमता मुक्ती कशी मिळेल याचे सम्यक विवेचन या ग्रंथात केलेलं आहे. याच्या वाचनाने, पठणाने आणि त्याहून आचरणाने सर्व बंधनातून सुटका होऊन परमशांतीचा लाभ होईल. याहून मोक्ष किंवा मुक्ती आणखी वेगळी कोणती असणार, असं एकूण या ग्रंथाचं स्वरूप आहे. या 298 श्लोकाचं मी एक श्लोक, त्याचा अर्थ आणि त्यावरचं माझं निरूपण असे अष्टावक्र निरूपणाचे काही भाग सादर करणार आहे. आपल्याला ते आवडतील. अष्टावक्र गीतेचं नाव, अष्टावक्रांचं नाव ऐकलं नाही, अष्टावक्र गीतेचं नाव ऐकलं नाही, पण हे तत्त्वज्ञान आहे, थोडं गहन आहे, समजायला अवघड आहे, पण त्यातल्या त्यात मी सोपं करून सांगायचा प्रयत्न केला आहे. पण ज्यांना खरोखरीच, विशेषतः आजच्या कोरोनाच्या काळामध्ये जीवन आपलं क्षणभंगुर आहे लक्षात येतं, तेव्हा ऐहिक जीवनापेक्षा पुढं काहीतरी वेगळं आहे, आपण तटस्थपणे जीवनाचा वेगळा विचार करू शकतो, अशा वेळेला हे तत्त्वज्ञान उपयोगी पडणार आहे. केवळ अशाच वेळेला नाही, कायम उपयोगी पडणार आहे असं मला वाटलं, म्हणून मी हा प्रपंच मांडला. रोज साधारणपणे 10-12 मिनिटामध्ये 3-4 श्लोकांचं मी श्लोक आणि त्याचा अर्थ आणि निरूपण असं करीन. आपण आपले अभिप्राय मला नेहमीप्रमाणे कळवावेत. साधारणपणे 40-1 भागामध्ये हा ग्रंथ पूर्ण व्हावा अशी माझी अपेक्षा आहे. चला तर सुरू करा पहिल्या श्लोकापासून. याचं स्वरूप आहे जनक आणि अष्टावक्र संवादाचं आहे असं मी सांगितलं. त्यावरून पहिला श्लोक आहे तो जनक राजाचाच आहे. जनक उवाच कथम ज्ञानं वाप्नोति कथम मुक्तिर्भविष्यति वैराग्यं च कथम च प्राप्ते मत ब्रूहि मम प्रभो. अष्टावक्र ऋषींना जनक राजा म्हणाला, मला ईश्वरासमान असणाऱ्या गुरुदेवा, खरे ज्ञान कसे मिळेल, मुक्ती कशी मिळेल आणि वैराग्य कसे प्राप्त होईल ते कृपा करून मला सांगा. यावरचं निरूपण. मुक्ती म्हणजे मीपणा पूर्णपणे जाऊन परमात्म्याशी एकरूप होणे होय. त्याला आपण अनेकदा जन्ममरणाच्या फेऱ्यातून मुक्त होऊन मोक्ष प्राप्त होणे असेही म्हणतो. ज्याला अशी मोक्षप्राप्तीची तळमळ तीव्र लागते त्याला मोक्षाची तीव्र एकमेच्छा धरणारा या अर्थाने मुमुक्षु म्हटले जाते. जनक राजाची मुमुक्षावस्था प्रगट करणारीच ही विनंती आहे. अष्टावक्र ऋषींना प्रत्यक्ष भगवंत स्वरूप मानणारा जनक, म्हणूनच त्यांना मम प्रभो, माझ्या ईश्वरा असे म्हणून अत्यंत नम्र भावाने ही प्रार्थना करीत आहे. दिसणारे सर्व जग आणि शरीर नश्वर असून त्यात वसणारा आत्मा हाच फक्त चिरंजीव आणि शाश्वत आहे. आत्मा हा परमात्म्याचा अंश असल्याने प्रत्येक चल व अचल वस्तुमात्रात आत्मरूपाने प्रत्यक्ष परमात्माच वसत असतो हे जाणणे म्हणजेच ज्ञान होय. मनावरील संभ्रमावस्था संपून त्या परमात्म स्वरूपात विलीन होऊन एकरूप होऊन जाणे म्हणजेच मुक्ती होय. आणि सभोवताली दिसणारे संपूर्ण विश्व, त्यातील वस्तुविषयी असणारी प्रीती, लोभ, आसक्ती पूर्णपणे निघून जाणे म्हणजे वैराग्य होय. परमप्राप्तीच्या मार्गाच्या टप्प्यांचा क्रम आधी वैराग्य, मग ज्ञान आणि शेवटी मुक्ती हा आहे. या तिन्ही पायऱ्या कशा प्राप्त होतील, त्यासाठी काय सोडावे लागेल व काय ग्रहण करावे लागेल याची मनापासून तळमळ उत्पन्न झाल्यामुळे जनक अष्टावक्र ऋषींना हे तिन्ही कसे प्राप्त करून घेता येईल याचे मार्गदर्शन करण्याची विनंती या पहिल्या श्लोकात करत आहे. अष्टावक्र ऋषींचा परिचय, ग्रंथाचा परिचय आणि पहिला श्लोक हे झाल्यानंतर आज आपण इथेच थांबूया. उद्या दुसऱ्या श्लोकापासून आपण निरूपणाला सुरुवात करू. तोपर्यंत नमस्कार.